नमस्कार. रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 21 ऑगस्ट 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्या तलाठी भरतीमधल्या शिफ्ट 2 मधल्या पेपरचं आपण आज मराठी या विषयाचं 25 क्वेश्चनचं ॲनालिसिस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी प्लेलिस्ट बघितली नसेल, तर प्लेलिस्ट आपली शिफ्ट वाईज टाकलेली आहे, तर ती पण बघून घ्यायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, पौराणिक चित्रपटाच्या सेटवर अभिनय करताना प्रणवने हे औट घटकेचे राज्य मनापासून जगून घेतले. या वाक्यातील म्हणीचा अर्थ कोणता? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 उत्कृष्ट अभिनय करणे, ऑप्शन नंबर 2 कायम टिकणारे ऐश्वर्य, ऑप्शन नंबर 3 मायावी शक्ती, ऑप्शन नंबर 4 थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य. तर या जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये कुठली म्हण आलेली आहे ती सगळ्यात पहिले आपल्याला माहीत पाहिजे. तर हे म्हण आहे औट घटकेचे राज्य. ही जी म्हण आहे या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य. तर औट घटकेचे म्हणजे काय? औट घटकेचे म्हणजे एकदम कमी, म्हणजे काय म्हणू शकतो त्याला आपण, एकदम कमी काळ टिकणारे असं म्हणू शकतो आपण. औट घटकेचे म्हणजे एकदम कमीत कमी टिकणारे, म्हणजेच काय थोडा वेळ टिकणारे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, माझे विद्यापीठ हा कविता संग्रह कोणाचा आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 दया पवार, ऑप्शन नंबर 2 नारायण सुर्वे, ऑप्शन नंबर 3 अनुराधा पाटील, ऑप्शन नंबर 4 इंदिरा संत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 नारायण सुर्वे यांनी माझे विद्यापीठ हा कविता संग्रह लिहिलेला आहे. तर नारायण सुर्वे यांचं पूर्ण नाव काय आहे? तर यांचं पूर्ण नाव आहे नारायण गंगाराम सुर्वे. तर त्यांचं दुसरं काही महत्त्वाचं जे साहित्य आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, ते पण इथं दिलेलं आहे. जसं की ऐसा गा मी ब्रह्म, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, माझे विद्यापीठ, सनद, हे पण महत्त्वाचे साहित्य आहे नारायण सुर्वे यांचं. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, कबीर सदोदित जप करत असतो अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नियमित, ऑप्शन नंबर 2 निरंतर, ऑप्शन नंबर 3 पीछेहाट, ऑप्शन नंबर 4 क्वचित. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 क्वचित. तर इथं काय सांगितलंय आपल्याला, तर सदोदित हा जो शब्द आहे त्याचा काय करायचा आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर सदोदित म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो? नेहमी किंवा सतत असा त्याचा अर्थ होतो, किंवा निरंतर हा पण त्याचा अर्थ होतो. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे मग? विरुद्धार्थी शब्द आहे क्वचित. क्वचित म्हणजे काय? कधीतरी असं, म्हणजे नेहमी नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, वडिलांनी मुलाला शाळेत घातले याचा प्रयोग ओळखायचा आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 शक्य कर्मणी, ऑप्शन नंबर 2 शक्य भावे, ऑप्शन नंबर 3 कर्तृकर्म भावे, ऑप्शन नंबर 4 कर्मभाव संकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कर्मभाव संकर हा प्रयोग आहे इथे. तर कर्मभाव संकर हा प्रयोग कसा ओळखायचा? तर कर्मभाव संकर प्रयोग ओळखताना त्याचे वैशिष्ट्य काय आहेत? तर कर्ता आणि कर्म दोघांना पण विभक्तीचे प्रत्यय असतात, आणि कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद हे बदलते, आणि क्रियापद जे असतं क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले असे प्रत्यय जोडलेले असतात. तर आता वाक्यातला आपण सगळ्यात पहिले कर्ता, कर्म आणि क्रियापद शोधूया, म्हणजे आपल्याला कळायला सोपं जाईल. तर कर्ता, कर्म आणि क्रियापद कुठल्या आहे वाक्यात? तर कर्ता कोणता आहे वाक्यातला? तर वडील हा कर्ता आहे वाक्यातला, आणि कर्म कोणता आहे? मुलगा हा कर्म आहे, आणि क्रियापद घातले हे क्रियापद आहे. तर जसं की कर्मभाव संकरची वैशिष्ट्य काय? कर्ता कर्म दोघांना पण प्रत्यय लागलेले असतात. तर वडील हा जो कर्ता आहे, तर नी प्रत्यय इथं लागलेला आहे. मुलगा हा कर्ता आहे, त्याला ला प्रत्यय लागला आहे, आणि जे घातले क्रियापद आहे त्याला ले हे प्रत्यय जोडलेले असतात. म्हणजेच काय, त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो की हा कर्मभाव संकरचा म्हणजे काय उदाहरण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, साडेसाती म्हणजे रिकामी जागा होय. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सुवर्णकाळ, ऑप्शन नंबर 2 आपत्तीचा काळ, ऑप्शन नंबर 3 निरर्थक तास, ऑप्शन नंबर 4 एखाद्या वस्तूचा नाश. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 आपत्तीचा काळ. तर साडेसाती म्हणजे काय? साडेसाती म्हणतो आपण, साडेसाती लागली कोणाच्या मागे, तर साडेसातीचा अर्थ काय होतो?
की संकटाचा काळ म्हणू शकतो आपण. संकटाचा काळ म्हणजे काय, एखाद्या माणसाच्या मागे किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे संकटे हे एकामागून एक ही येत राहतात. म्हणजे संकटाची अशी लाईन लागलेली असते. तर त्याला आपण म्हणतो की साडेसातीचा जो काळ आहे त्याला साडेसाती असं म्हणतात. साडेसाती म्हणजे काय, त्या माणसाच्या मागे एकदम हात धुवून संकटे लागलेली असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. हौशी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कपटी, ऑप्शन नंबर 2 हताश, ऑप्शन नंबर 3 रसिक, ऑप्शन नंबर 4 अरसिक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अरसिक. तर हौशी या शब्दाचा काय करायचं, आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर हौशी म्हणजे काय माहिती आहे आपल्याला. हौशी म्हणजे एकदम त्याला आपण म्हणू शकतो की रसिक पण म्हणू शकतो. म्हणजे अ, की त्या माणसाला आवड असते काही पण करायची, त्याला आपण रसिक म्हणू शकतो. आणि अरसिक म्हणजे काय, की ज्याला कशातच रस नसतो, अशाला आपण अरसिक म्हणतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. लेखन नियमानुसार अचूक वाक्य लिहा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 त्याचा शरीरात हळूहळू विष भिनत चालले. ऑप्शन नंबर 2 त्याच्या शरीरात हळूहळू विष भिनत चालले. ऑप्शन नंबर 3 त्याच्या शरीरात हळूहळू विष भिनत चालले. ऑप्शन नंबर 4 त्याच्या शरीरात हळूहळू विष भिनत चालले. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 त्याच्या शरीरात हळूहळू विष भिनत चालले. तर चारही ऑप्शन आपल्याला सारखेच वाटतात, पण जर आपण एकदम ऑब्झर्व केलं ऑप्शनला, तर ऑप्शन नंबर 1 मध्ये काय चुकीचं दिलेलं आहे इथं, की त्याचा शरीरात हळूहळू विष भिनत चालले. तर इथं त्याचा जे आहे हे इथं चुकीचं वापरलं आहे. तर त्याच्याच्या जागी काय वापरायला पाहिजे, त्याच्या वापरायला पाहिजे. त्यामुळे इथं हे ऑप्शन कट होतं. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 मध्ये त्याच्या शरीरात हळूहळू विष भिनत चालले. तर शरीरात जे आहे, तर हे त्याला दुसरी वेलांटी असते शरीरातला, ही पहिली वेलांटी येत नाही. हळूहळू 20 आणि 20 पण इथं काय केलेले, दुसरी वेलांटी आहे 20ला. तर हे 20 पण इथं चुकीचं आहे. तर 20ला काय पाहिजे, पहिली वेलांटी पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इथं पण हे कॅन्सल होतं. आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये त्याच्या शरीरात हळूहळू 20 भिनत चालले. तर इथं शरीरात हे चुकीचं लिहिलेलं आहे. त्यामुळे हे पण ऑप्शन इथं कट होतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. तृप्तीने 2 बाहुल्यांची एका दिवसात वाट लावली. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 हाकलून देणे, ऑप्शन नंबर 2 खाऊन टाकणे, ऑप्शन नंबर 3 आपल्या वाटेतून काढून टाकणे, ऑप्शन नंबर 4 तोडून टाकणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 तोडून टाकणे. तर वाट लावणे याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ आपल्याला म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ इथं शोधायचा आहे. तर वाट लावणे म्हणजे काय? आपण म्हणतो नासधूस करणे असं म्हणू शकतो, किंवा आपण खराब करणे असं पण म्हणू शकतो. खराब करणे. जर वाक्य जर तुम्ही वाचलं, तृप्तीने 2 बाहुल्यांची काय केली, वाट लावली म्हणजे काय, नासधूस केली किंवा त्या खराब केल्या. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. समाज शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 व्याप्त, ऑप्शन नंबर 2 समुदाय, ऑप्शन नंबर 3 एकीकरण, ऑप्शन नंबर 4 संयोग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 व्याप्त. तर समानार्थी नसलेला पर्याय आता इथं आपल्याला ओळखायचा आहे समास या शब्दाचा. तर समास या शब्दाचे जे समानार्थी शब्द आहेत ते बाकीचे 3 आहेत. जसं की समुदाय हा समानार्थी शब्द आहे समासचा. एकीकरण म्हणू शकतो आपण, एकीकरण हा पण समानार्थी शब्द आहे. किंवा संयोग हे समानार्थी शब्द आहेत. तर व्याप्त हा समानार्थी शब्द नाहीये समास या शब्दाचा. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी खालीलपैकी कोणती आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 रथ, ऑप्शन नंबर 2 कोसला, ऑप्शन नंबर 3 स्वामी, ऑप्शन नंबर 4 छावा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 कोसला ही भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे. तर बाकीच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या भालचंद्र नेमाडे यांच्या नाहीत. तर भालचंद्र नेमाडे यांचे बाकीचे जे महत्त्वाचे आहेत साहित्य ते इथं दिलेलं आहे. जसे कोसला, बिऱ्हाड, हुल, जरीला, झूल, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही एक कादंबरी आहे. मेलडी आणि देखणी ह्या कविता संग्रह आहेत. तर भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. शेजार गावात एक बलाढ्य सावकार मरण पावणे बातमी ऐकून वामनने ताडकन उडी मारली.
जे कंसातील शब्दांचे योग्य रूप बनवून योग्य वाक्य तयार करा. तर कंसातील शब्द कोणते आहेत? शेजार आणि पावणे हे 2 कंसातील शब्द आहेत. त्यांचं वाक्यामध्ये योग्य वाक्य तयार करायचे ते वापरून. तर त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून वामनने ताडकन उडी मारली. ऑप्शन नंबर 2, शेजारची गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्या बातमी ऐकून वामनने ताडकन उडी मारली. ऑप्शन नंबर 3, शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून वामनने ताडकन उडी मारली. ऑप्शन नंबर 4, शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावणे बातमी ऐकून वामनने ताडकन उडी मारली. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून वामनने ताडकन उडी मारली. तर शेजारच्या इथं वापरलेलं आहे शेजारच्या आणि पावणे इथं वापरले पावल्याची. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 मध्ये हे करेक्ट वापर झालेला आहे या 2 शब्दाचा. जसं की बाकीचे जर ऑप्शन बघितलं आपण तर ऑप्शन नंबर 1 मध्ये काय चुकीचं वापरले? तर शेजारचा इथं नसतं, शेजारचे असतं. गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये शेजारची वापरले, त्यामुळे हे पण इथं चुकीचं आहे. आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावणे हे इथं चूक वापरलेलं आहे, चुकीचं वापरलेलं आहे. त्यामुळे हे पण ऑप्शन इथं चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. तो पत्र लिहितो या वाक्याचे समापन कर्तरी प्रयोगात रूपांतर करा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, त्याने पत्र लिहावे. ऑप्शन नंबर 2, त्याचे पत्र लिहून झाले. ऑप्शन नंबर 3, तो पत्र लिहील. ऑप्शन नंबर 4, तो पत्र लिहित आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, त्याचे पत्र लिहून झाले. तर समापन कर्मणी प्रयोग इथं कर्तरी नाहीये, तर इथं कर्मणी पाहिजे. समापन मध्ये कर्मणी प्रयोग आहे, हे चुकीने झाले. तर कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोगाचा जो उपप्रकार आहे तो आहे समापन कर्मणी. तर कर्मणी प्रयोग मध्ये कर्म जो असतं ते प्रथमेत असतं, म्हणजेच काय, कर्माला हे प्रत्यय नसतात आणि कर्त्याला प्रत्यय असतात. आणि समापन कर्मणी प्रयोग ओळखायला एकदम सोपा आहे. तर त्यामध्ये कृती ही पूर्ण झाल्याचे सूचित होते. जसं की आता जर वाक्यामध्ये आपल्या प्रश्नामध्ये काय दिले, तो पत्र लिहितो, तर कृती पूर्ण झाल्याचे आपल्याला दाखवायची आहे, तरच आपण म्हणू शकतो की ते समापन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर त्याचे पत्र लिहून झाले. आता ही लिहून झाले म्हणजे काय, लिहून संपलेलं आहे पत्र, म्हणजे काय, कृती इथं पूर्ण झाल्याचे इथं सूचित होते. आणि क्रियापदामध्ये ऊन झाला झाली झाले असं हे क्रियापद असतं. तर लिहून झाले इथं झाले हे वापरलेलं आहे क्रियापद. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. कोणत्या समासात पहिले पद महत्वाचे असते? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, द्वंद्व. ऑप्शन नंबर 2, बहुर्वी. ऑप्शन नंबर 3, अव्ययभाव. ऑप्शन नंबर 4, द्विगु. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, अव्ययभाव समास. तर एकदम सिंपल प्रश्न विचारलेला आहे की समासाची जी वैशिष्ट्ये असतात त्यानुसार हा प्रश्न आहे. तर समासामध्ये जे पहिले पद महत्वाचे असते त्या समासाला आपण म्हणतो अव्ययभाव समास. तर अव्ययभाव समासाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर समासातील पहिले पद हे महत्वाचे असतात, किंवा पहिल्या पदाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, किंवा बे, दर, बेशक, गैर, बिन हे फारसी उपसर्ग लागून तयार झालेला असते शब्द, किंवा शब्दाची द्विरक्ती झालेली असते. म्हणजे काय की शब्द हे दोनदा आलेले असतात. जसे की उदाहरणार्थ वारंवार, पाणोपाणी, दारोदार हे अव्ययभाव समासाचे उदाहरण आहेत. किंवा आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले जे शब्द असतात ते पण अव्ययभाव समासाचे उदाहरण आहेत. आणि जे बाकीचे ऑप्शन आहेत, तर द्वंद्व समासामध्ये काय होतं, तर द्वंद्व समासामध्ये जी दोन्ही पदे असतात ती महत्वाची असतात. दोन्ही पदे काय असतात, महत्वाची असतात. आणि जी दोन्ही पदे आहे आणि, व, अथवा या उभयान्वयी अवयाने जोडलेली असतात. आणि बहुर्वी समासामध्ये काय केलेलं असतं, तर बहुर्वी समासामध्ये जी दोन्ही पदे आहे महत्वाची नसतात. दोन्ही पदे महत्वाची नसतात. तर तिसऱ्याच पदाचा इथे बोध होतो, त्याला आपण म्हणतो बहुर्वी समास. त्यानंतर द्विगु समासामध्ये काय होतं, तर द्विगु समासामध्ये पहिले पद काय असतं, संख्या विशेषण असतं. संख्या विशेषण असतं पहिले पद. आणि जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा एक समूह सूचित होतो त्या शब्दामध्ये, त्याला म्हणतात द्विगु समास.
तर हे असं आहे. पण आता इथं प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, की कोणत्या समासात पहिले पद महत्त्वाचे असते? तर ते आहे ऑप्शन नंबर 3 अव्ययीभाव समास. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. घर कोंबडा म्हणजे रिकामी जागा होय. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 घरात बसून राहणारा. ऑप्शन नंबर 2 घराचा कोंबडा. ऑप्शन नंबर 3 पहाटे उठून पूजा करणारा. ऑप्शन नंबर 4 अत्यंत जवळची व्यक्ती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 घरात बसून राहणारा. म्हणजे काय? काही काम धंदा न करता जो नुसता मोबाईल बघत घरात बसलेला असतो, त्या व्यक्तीला म्हणतात घरकोंबडा. म्हणजेच काय? काही घरच्यांनी जे काही काम सांगितलं ते पण न करणारा त्या व्यक्तीला म्हणतो आपण घरकोंबडा. घरात बसून राहणारा. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 श्लील, अश्लील. ऑप्शन नंबर 2 सध्या, पूर्वी. ऑप्शन नंबर 3 विषम, सम. ऑप्शन नंबर 4 अनुपम आणि अनुनय. तर काय करायचं आपल्याला? विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी इथं ओळखायची आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अनुपम आणि अनुनय. तर अनुपम म्हणजे काय आणि अनुनय म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे. अनुपम आणि अनुनय. तर अनुपम म्हणजे काय? तर अनुपम म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो अप्रतिम, अप्रतिम म्हणू शकतो, अद्वितीय म्हणू शकतो, अद्वितीय किंवा आपण त्याला म्हणू शकतो अद्भुत, अद्भुत. तर ते झालं अनुपम. आणि अनुनय म्हणजे काय? तर अनुनय म्हणजे प्रार्थना किंवा विनंती किंवा याचना असा त्याचा अर्थ होतो अनुनयचा. तर हे दोन्ही काय आहेत? चुकीचे आहेत. म्हणजे हे याचा विरुद्धार्थी शब्द नाहीये. तसं बाकीचे जर ऑप्शन बघितलं तर सध्या, पूर्वी हे दोन्ही अ, एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. विषम सम हे पण अ, विरुद्धार्थी शब्द आहेत आणि श्लील अश्लील हे पण विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. नखशिखांत शब्दाचा अर्थ ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सर्व शरीरभर. ऑप्शन नंबर 2 मेंदूत. ऑप्शन नंबर 3 डोक्यापासून हाताच्या बोटापर्यंत. ऑप्शन नंबर 4 नखांत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सर्व शरीरभर. नखशिखांत म्हणजे काय? की डोक्याच्या केसापासून ते जे खालचे आपले पाय आहेत, पायाच्या नखापर्यंत त्याला आपण म्हणतो नखशिखांत. म्हणजे काय? संपूर्ण शरीरभर. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. खाली वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग केला आहे, त्यामधील चुकीचा पर्याय ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आज पाली भाषा लोप पावण्याच्या उंबरठ्यावर आहे. ऑप्शन नंबर 2 आपला मुलगा अट्टल चोर आहे असे कळताच दगडाला पाझर फुटला. ऑप्शन नंबर 3 गावाच्या हितासाठी दोन्ही गटांनी आपापसातील मतभेदांना मूठमाती दिली. ऑप्शन नंबर 4 तुषारने लावालावी केल्याने आरती व भारतीमध्ये भांडण झाले. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 आपला मुलगा अट्टल चोर आहे असे कळताच दगडाला पाझर फुटला. तर प्रश्नामध्ये काय दिले आपल्याला? खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग केलेला आहे, त्यामधील चुकीचा पर्याय ओळखा. तर चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. आज पाली भाषा लोप पावण्याच्या उंबरठ्यावर आहे म्हणजे काय? उंबरठ्यावर असणे म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की एकदम काठावर आहे. काठावर आहे म्हणजे लोपच झालेली आहे असं म्हणू शकतो आपण त्याला. आता दगडाला पाझर फुटणे म्हणजे काय? की भावनाहीन म्हणू शकतो आपण त्याला. तर भावनाहीन किंवा कठोर असं पण त्याचा अर्थ होतो किंवा एकदम क्रूर असा पण त्याचा अर्थ होतो. जर आपण वाक्य वाचलं, आपला मुलगा अट्टल चोर आहे असे कळताच दगडाला पाझर फुटला. तर भावनाहीन झाले का त्यांच्या घरचे? तर नाही. किंवा कठोर झाले का? तर नाही. किंवा क्रूर झाले का? नाही. त्यामुळे त्याचं हे इथं चुकीचं वापरलेलं आहे आणि बाकीचे जे ऑप्शन आहेत, ऑप्शनमध्ये एकदम करेक्ट वाक्प्रचार वापरलेले आहेत. तर गावच्या हितासाठी दोन्ही गटांनी आपसातील मतभेदांना मूठमाती दिली म्हणजे काय? मतभेद हे काय केले? विसरले ते आणि सोबत काम करायला तयार झाले. आणि तुषारने लावालावी केल्याने आरती व भारतीमध्ये भांडण झाले. इथे तर वाक्प्रचार वापरलेलाच नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. शेतकऱ्याचा आसूड ग्रंथ कोणाचा आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 लोकमान्य टिळक. ऑप्शन नंबर 2 महात्मा फुले. ऑप्शन नंबर 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन नंबर 4 सावित्रीबाई फुले. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे.
तसेच त्यांचे महत्त्वाचे जे काही जे साहित्य आहे ते इथं दिलेले आहे. गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणांचे कसब आणि तिसरा रत्न हे पण अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. सामासिक शब्दांचा खाली विग्रह केलेला आहे. त्यातील अयोग्य पर्याय कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पंकेरुह, चिखलात माखलेला. ऑप्शन नंबर 2 कर्तरी प्रयोग, कर्तरीचा प्रयोग. ऑप्शन नंबर 3 कुंभकार, कुंभ करणारा. ऑप्शन नंबर 4 कर्मणी प्रयोग, कर्मणीचा प्रयोग. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 पंकेरुह, चिखलात माखलेला. तर विग्रह कोणता आपल्याला अयोग्य आहे ते ओळखायचं आहे. तर पंकेरुह म्हणजे काय? तर पंकेरुह चा अर्थ काय होतो किंवा त्याचा विग्रह कसा होतो? तर चिखलात जन्मणारे, चिखलात जन्मणारे असा त्याचा विग्रह होतो पंकेरुह. चिखलात जन्मणारे काय असतं? तर कमळ असतं. तर हा त्याचा अर्थ होतो त्याचा किंवा विग्रह होतो. तर चिखलात माखलेला हा त्याचा विग्रह होत नाही. त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो की ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. तर पंकेरुह हा कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर हे उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. उपपद तत्पुरुष समास. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. समाजातीत या शब्दाचा अर्थ कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 ज्याला समाजाची जरूर आहे असा. ऑप्शन नंबर 2 दोन समाजाला तोडणारा. ऑप्शन नंबर 3 ज्याला समाजाची जरुरी नाही असा. ऑप्शन नंबर 4 समाजातील महत्त्वाचा घटक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 समाजातीत म्हणजे काय? समाजातीत म्हणजे ज्याला समाजाची गरज नाही किंवा जरुरी नाही. जरुरी नाही किंवा गरज नाही असं आपण म्हणतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा. तेजीत चालणाऱ्या व्यवसायाचे दिवाळे निघाल्याने जवळचे नातेवाईक पंकजला टाळू लागलेत. म्हणतात ना रिकामी जागा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अपमानाची पोळी सर्वांग जाळी. ऑप्शन नंबर 2 जगाच्या हाती 2 धोंडे. ऑप्शन नंबर 3 असतील सीते तर जमतील भूते. ऑप्शन नंबर 4 घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. म्हणजेच काय की जे पंकज आहे, त्या पंकजचा जो व्यवसाय आहे, तर व्यवसाय एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे चालू होता. पण काहीतरी कारणामुळे किंवा जे मार्केट नुसार त्याचा काय झाला, जो व्यवसाय आहे, तो एकदम बंद पडायच्या मार्गावर आला. बंद पडायच्या मार्गावर आला म्हणजे व्यवसाय चालेना झाला. त्यामुळं काय झालं, जे नातेवाईक आहेत, ते नातेवाईक काय करू लागले, पंकजला टाळू लागले. म्हणजेच काय, तर घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात, असा या म्हणीचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा. लेखन नियमानुसार अचूक वाक्यरचना ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 थकला होता तो खूप आता. ऑप्शन नंबर 2 एकदा राजा आमच्या शाळेत आला. ऑप्शन नंबर 3 सांगू लागला प्रत्येकजण आपली आठवण. ऑप्शन नंबर 4 केला मी पायाला स्पर्श नमस्कार करून. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 एकदा राजा आमच्या शाळेत आला. म्हणजे काय की कर्ता, कर्म, क्रियापद यांचे योग्य प्रकारे जे आपण वाक्यरचना करतो, तशी वाक्यरचना म्हणजे अचूक एकदम बिनचूक वाक्यरचना कोणत्या वाक्यामध्ये केलेली आहे ते इथं आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन नंबर 2 मध्ये हे एकदम व्याकरणदृष्ट्या एकदम करेक्ट वाक्य लिहिलेलं आहे इथं. एकदा राजा आमच्या शाळेत आला. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. आणि जे बाकीचे ऑप्शन आहेत, बाकीच्या ऑप्शनमध्ये मागे-पुढे केलेलं आहे. तर त्यामुळं बाकीचे ऑप्शन हे चुकीचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा. समानार्थी शब्द ओळखा. शब्द आहे मृग. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सिंह, ऑप्शन नंबर 2 रावा, ऑप्शन नंबर 3 हरिण, ऑप्शन नंबर 4 गज. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 हरिण. तर मृग या शब्दाचा काय करायचं आहे, समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर त्याचा समानार्थी शब्द आहे हरिण. तसेच मृग याचे बाकीचे समानार्थी शब्द इथं दिलेले आहेत. मृग, सारंग, कुरंग, शशक हे पण मृग याचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य या म्हणीचा अर्थ कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 गाढव शेतात चरले तर पाप लागते.
ऑप्शन नंबर 2 गाढवाला शेतात जाऊ देऊ नये. ऑप्शन नंबर 3 दुर्जनावर उपकार केला तरी काही उपयोग नसतो. ऑप्शन नंबर 4 निरुद्योगी माणसापासून दूर राहावे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 दुर्जनावर उपकार केला तरी काही उपयोग नसतो. म्हणजेच काय गाढवाने शेत खाल्ल्याने पाप ना पुण्य. तर त्या म्हणीचा अर्थ हा होतो की जे दुर्जन असतात त्याच्यावर उपकार केले तरी त्याचा काही उपयोग नसतात. म्हणजेच काय ते फिरून आपल्या माघारी आपल्याला वाईट बोलून जातात की याचं काय खरं आहे, त्याचं काय खरं आहे. म्हणजेच काय जे दुर्जन लोकं असतात ते असं करतात. त्यामुळे ही म्हण त्यांना उद्देशून इथं लागू होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे कोणी मित्र-मैत्रिणी आहेत जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यासोबत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.